नमस्कार. या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजचा हा व्हिडिओ भौमितिक रचनासाठी आहे. भौमितिक रचनामध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण रचना करायला सुरुवात केली होती. त्यात पहिला प्रकार पाहिला होता त्रिकोणाच्या 6 घटकांपैकी कोणतेही 3 विशिष्ट घटक दिल्यावर त्रिकोण काढणे. त्यात पहिले 3 विशिष्ट घटक म्हणजे त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असता त्रिकोण काढणे. यात आपण पहिला एक काढला होता विषमभुज त्रिकोण. आज याच प्रकारात समभुज त्रिकोण कसा काढायचा हे कृतीद्वारे करून दाखवणार आहे आणि नंतर तुम्ही समद्विभुज त्रिकोणाची रचना करायची आहे. पहिलं उदाहरण आता त्रिकोण JCB मध्ये JB बरोबर JC बरोबर BC बरोबर 6.4 सेंटीमीटर. त्रिकोण JCB काढा. तिन्ही बाजू समान लांबीच्या आहेत म्हणून हा समभुज त्रिकोण आहे. सगळ्यात आधी आपण कच्ची आकृती काढू की जिथे अंदाजे मापं घ्यायचे आहेत. आता इथे तिन्ही मापं आपण सारखेच घेऊन एक त्रिकोण काढू. त्याला JCB नाव देऊ. ही कच्ची आकृती असेल. आता ही कच्ची आकृती आधी काढून घेतली. आता आपण पट्टीच्या साहाय्याने सगळ्यात आधी 3 पैकी कोणती एक बाजू काढून घेऊ. 6.4 सेंटीमीटरची. 0 पासून 6.4 पर्यंत या अंत्यबिंदूंना आता नाव देऊत आपण. JC. आता हे 6.4 सेंटीमीटरचं अंतर आहे. उरलेल्या दोन्हीही बाजू 6.4 सेंटीमीटरच्या आहेत. त्यामुळे आता आपण वर्तुळ कंपासमध्ये तेवढं अंतर घेऊन पुढची रचना करू. आता आपण वर्तुळ कंपासच्या या 2 टोकांमध्ये या JC बाजू इतका अंतर घेऊ. 6.4 सेंटीमीटर. एवढं अंतर घेतलं आपण 6.4. आता C पासून J आणि C बिंदू मिळालेत आपल्याला. आता B शिरोबिंदू राहिला आहे. मग C पासून B शिरोबिंदू 6.4 सेंटीमीटरवर आहे. तो कंस टाकला आपण. आता या B बिंदूचं स्थान निश्चित करण्यासाठी पुन्हा J पासून B बिंदू 6.4 वर आहे. तेवढंच अंतर कायम ठेवून त्याला छेदणारा दुसरा कंस काढला. आता हे 2 कंस ज्या बिंदूत छेदले तो आहे आपला त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू B. या रचनेच्या ज्या खुणा आहेत त्या खोडायच्या नाहीत, तशाच राहू द्यायच्या. आता बिंदू B आणि C जोडून घेऊ आणि बिंदू B आणि J जोडून घेऊ. आता B C जोडले, बिंदू B आणि J जोडले. हा आपल्याला हवा असलेला त्रिकोण BJC किंवा JCB आपल्याला मिळाला आहे. हा समभुज त्रिकोण आहे. आता समजा असं उदाहरण आलं आपल्याला की त्रिकोण MNR मध्ये MN बरोबर NR बरोबर 5.8 सेमी आणि बाजू MR बरोबर 6 सेमी. तर त्रिकोण MNR काढा. अशा वेळेस काय कृती करायची ते सांगतो, ती तुम्ही स्वतः करायची नंतर. सगळ्यात आधी बाजू MR काढून घ्या. MR बाजू काढल्यानंतर ही बाजू MR काढली. MR बाजू काढून घेतल्यानंतर या दोन्हीही बाजू समान लांबीच्या आहेत. 5.8 अंतर घ्यायचं वर्तुळ कंपासमध्ये आणि या M वरून 5.8चा कंस टाकायचा आणि R वरून 5.8चा कंस टाकायचा आणि नंतर हे तिन्ही बिंदू जोडून घ्यायचे. अशा रीतीने त्रिकोणाच्या 3ही बाजू दिल्या असता त्रिकोण काढणे या प्रकारच्या रचना आपण पाहिल्या. आता त्रिकोण रचनेचा पुढचा प्रकार पाहू. त्रिकोण रचनेमध्ये पुढचा प्रकार त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण काढणे. म्हणजे 2 बाजू आणि एक कोन हे 3 विशिष्ट घटक. त्याचे वैशिष्ट्य असं आहे की 2 बाजू आणि त्यांच्यामधला कोन दिला आहे. त्रिकोण काढणे. उदाहरण पाहू. उदाहरण त्रिकोण COV मध्ये बाजू CO बरोबर 5.4 सेंटीमीटर
सी व्ही बरोबर 6 सेंटीमीटर आणि कोन सी बरोबर 65 अंश. त्रिकोण सी ओ व्ही काढा. या दोन बाजू दिल्या आहेत आणि या दोन बाजूंचाही एक एक जो शिरोबिंदू आहे तो शिरोबिंदूच ज्या कोणाचा शिरोबिंदू आहे तो कोन दिलेला आहे 65, म्हणजे या दोन बाजूंच्या मधला कोन दिला आहे. आता ही रचना करताना आधी कच्ची आकृती काढू आपण. आधी बाजू सी ओ काढू. सी ओ, त्यानंतर बाजू सी व्ही, म्हणजे सी पासून व्ही आता इकडे असणार. कुठल्याही बाजूला काढू शकता तुम्ही, खालच्या दिशेने काढू शकता. पण ते करतानाच आपल्याला काय करायचं आहे, सी व्ही काढतानाच सी कोन 65 अंशाचा म्हणजे लघुकोन हवा. आणि आता हे जोडून घेऊ. सी ओ व्ही. आपल्याला हा त्रिकोण काढायचा आहे. आता याची रचना कशी करायची ते पाहू. सगळ्यात आधी आपण बाजू सी ओ काढून घेऊ 5.4 सेंटीमीटरची. शून्य संदर्भ मानून 5.4 सेंटीमीटरपर्यंत बाजू सी ओ काढली. तर शिरोबिंदूंना नावं देऊत. आता सी पासून नंतर व्हीचं अंतर दिलेलं आहे 6 सेंटीमीटर. तसंच सी कोनसुद्धा दिला आहे 65 अंश. आधी आपण कोन सी काढून घेऊत, त्यामुळे मग त्याच्यावर पुढे व्हीचं अंतर टाकता येईल सी पासूनचं. आधी कोन सी काढून घेऊ. त्याच्यासाठी आपल्याला कोनमापक लागेल. कोनमापकाचा मध्यबिंदू बिंदू सी वर ठेवूत. हा मध्यबिंदू सी वर ठेवायचा आणि ही जी रेषा आहे ही या सी ओशी जुळवायची आहे. आता या मध्यबिंदूपासून उजवीकडचा भाग इथे जोडल्यामुळे इकडच्या शून्यापासून आपल्याला मोजायचे आहेत 65 अंशापर्यंत. 50, 60 आणि हे 65 इथे आहेत. आता आपण हा 65 अंशाचा बिंदू आणि सी बिंदू हे पट्टीच्या साहाय्याने जोडून घेणार आहोत. थोडे लांबपर्यंत जोडायचे, कारण आपल्याला कंस टाकायचा आहे, तो कुठे येईल हे सांगता येत नाही. आता सी पासून व्हीचं अंतर 6 सेंटीमीटर आहे. मग आता आपण या वर्तुळ कंपासाच्या दोन टोकांमध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेऊत. 6 पासून 0 पर्यंत हे 6 सेंटीमीटर अंतर घेतलं. आता या सी वरून 6 सेंटीमीटरचा कंस टाकला आपण. हा कंस जिथे छेदला तिथे आपला व्ही बिंदू आहे, त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू. आता हे व्ही आणि ओ जोडून घ्यायचे. हा झाला आपल्याला हवा असलेला त्रिकोण, म्हणजे इष्ट त्रिकोण. त्रिकोण सी ओ व्ही. याची ही बाजू आहे 6 सेंटीमीटर आणि हा कोन आहे 65 अंश. या अशा रीतीने तुम्ही स्वतः मनाने मापं घ्यायचेत आणि अधिकाधिक सराव करायचा. जास्तीत जास्त त्रिकोण रचनेचा सराव केल्याचा फायदा आपल्याला 9वीला 10वीलाही होतो. त्रिकोणाचे परिवर्तुळ आंतरवर्तुळ काढताना आधी त्रिकोणाची रचना करावी लागते आणि मग ते वर्तुळ काढायचे असतात. त्यामुळे याचा जास्तीत जास्त सराव करा. त्रिकोण रचनेचा पुढचा प्रकार, त्रिकोणाचे 2 कोन व एक बाजू दिली असता त्रिकोण काढणे. आता इथे आधी 2 बाजू आणि 1 कोन होता. आता 2 कोन आणि 1 बाजू दिली असता त्रिकोण काढणे. ही रचना आता उदाहरणांच्या साहाय्याने पाहू. पहा, या प्रकारामध्ये आता 1 बाजू आणि 2 कोन दिले असता त्रिकोण काढणे. हे उदाहरण आहे. त्रिकोण GST असा काढा की ST बरोबर 7.2 सेंटीमीटर, कोन S बरोबर 50 अंश आणि कोन G बरोबर 90 अंश.
आता अशा उदाहरणांमध्ये कच्ची आकृती काढावी लागते. तर आधी कच्ची आकृती काढू. मग सगळ्यात आधी जी बाजू दिलेली आहे ती आधी पट्टीच्या साहाय्याने काढू आपण. अंदाजे काढायची आहे. ही कच्ची आकृती आहे. हे 7.2 सेंटीमीटरची अंदाजे बाजू काढली आपण. या बाजूला नाव दिलं आहे ST. आता ही बाजू काढल्यावर आपल्या एक लक्षात येतं की इथून आपल्याला दोन कोन म्हणजे कोन S काढायचा आहे आणि कोन T काढायचा आहे. कोन S दिलेला आहे पण इथे कोन T मात्र दिलेला नाही, तर कोन G दिला आहे. मग अशा वेळेस काय करायचं? कोन G दिला आहे, कोन T दिलेला नाही आहे. मग अशा वेळेस आपल्याला त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते हा गुणधर्म वापरायचा आहे. हे पक्क लक्षात ठेवा की 2 कोन आणि एक बाजू दिली असता ही जी बाजूचे अंत्यबिंदू जे आहेत त्या बाजूच्या अंत्यबिंदूंचेच कोन दिले पाहिजेत, माहीत पाहिजेत आपल्याला. पण इथे तसं नाही आहे. इथे G कोन माहिती आहे, काही हरकत नाही. मग 2 कोनांची मापं माहिती आहेत. तिसरं आपल्याला T कोनाचं माप हवं आहे, तो काढता येईल आपल्याला. कसा काढायचा? मग माप कोन S अधिक माप कोन T अधिक माप कोन G बरोबर तिघांच्या मापांची बेरीज 180 अंश. S कोनाचं माप आहे 50 अंश. T कोनाचं माप माहिती नाही आहे, तेच आपल्याला हवं आहे. आणि G कोनाचं माप आहे 90 अंश बरोबर 180 अंश. आता T कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे. अधिक हे 90 आणि 50 140 बरोबर 180 अंश. आता हे 140 बरोबर T आपल्याला किंमत काढायची. ते डावीकडे ठेवले, 140 उजवीकडे जातील, तर 180 अंश वजा 140 अंश. टीची किंमत किती येते? मग T बरोबर 40 अंश. हे रेषीय समीकरण सोडवायचा प्रकार आहे हा. याच चॅनलवर तुम्हाला रेषीय समीकरण कसे सोडवायचे त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ पाहायला मिळेल, अवश्य शोधून पहा. आता इथे T कोनाचं माप मिळालं आपल्याला 40 अंश. म्हणजे हे लक्षात आलं की S कोन 50 अंशाचा आहे. G दिला आहे पण G वरून आपण त्याचा वापर कशासाठी केला? T कोनाचं माप काढायसाठी केला. तर आता ही कच्ची आकृती आधी काढून घेऊ आपण. पहा इथे कच्ची आकृती काढून झाली आपली. GST हे 50 अंश, हा 40 अंश आणि हा शिरोबिंदू G. आता आपण या रचनेला सुरुवात करू. आता आपण पट्टीच्या साहाय्याने आधी ही बाजू ST काढून घेऊ 7.2. तुम्ही कशीही पट्टी ठेवू शकता, तिरपी, उभी, आडवी, तुम्हाला हवा तसं हा ST बाजू तुम्ही काढू शकता. इथे 7.2 सेंटीमीटरची काढू. 0 पासून 7.2 सेंटीमीटरपर्यंत. आता या अंत्यबिंदूंना नावं देऊ S आणि T. हे झालं. आता स्वतःलाच पुढचा प्रश्न विचारायचा. आता काय दिलेलं आहे? कोन Sचं माप दिलेलं आहे आणि नंतर कोन Tचं माप आपण काढलेलं आहे इथे. आता S कोन काढायचा आहे 50 अंशाचा. परत त्याचा मध्यबिंदू कोन मापकाचा तो Sशी जोडायचा आहे आणि त्याची कोन मापकाची ही बाजू या बाजूशी जोडली. आता इथल्या शून्यापासून मोजायचं इकडे जोडल्यामुळे. किती? 50 अंश. 10, 20, 30, 40, 50. कारण तुम्हाला इथे वरती 130ही दिसेल, पण 130 म्हणजे तिकडची बाजू जोडल्यावर तिकडून येणारे 130 आहेत. हे 50 अंश आहे. आधी हे काढून घेऊत आपण 50 अंशाची रेषा, 50 अंशाची खूण आणि शिरोबिंदू S जोडणारी रेषा. ही थोडी लांबपर्यंत काढूत. आता T कोन काढायचा आहे 40 अंशाचा. आता कोन T काढू 40 अंशाचा. हा मध्यबिंदू परत या Tशी जोडायचा आणि आता इकडची बाजू या बाजूशी जोडायची आहे. पहा आता ही बाजू इकडे या बाजूशी जोडली आहे. आता इकडच्या शून्यापासून मोजणार का मी? नाही. आता या दिशेने जोडल्यामुळे इथल्या शून्यापासून मोजायचं आहे. हे 10, 20, 30, 40. इथे 40 अंश आले. आता ही 40 अंशाची खूण आणि ही T बिंदू असं जोडायचा की या रेषेला तो छेदला पाहिजे.
हा टी शिरोबिंदू आणि ही 40 अंशाची खूण. या दोघांचा जो छेदबिंदू आहे हा आहे आपला त्रिकोणाचा तिसरा शिरोबिंदू जी. आता आपल्याला मिळाला आहे त्रिकोण GST. हा त्रिकोण रचनेचा प्रकार होता की 2 कोन आणि एक बाजू दिली असता त्रिकोण काढणे. याच्यात पुन्हा एकदा सांगतो, लक्षात ठेवायचं काय करायचं आहे. जी बाजू दिली आहे, बाजू जी कोणची दिली आहे तिच्याच नावापासूनचे जे 2 कोन दिले असतील तर रचना अगदी सोपी आहे. ST बाजू दिली, इथे S आणि T कोन दिले असते लगेच आपण काढले असते ते. पण एक कोन दिला आहे, बाजूच्या नावातला एक कोन दिला आहे, दुसरा दिला नाही आणि तिसरा कोन दिला असेल तर अशा वेळेस त्या 3 कोनांच्या मापांची बेरीज करून या बाजूच्या नावातले जे 2 कोन आहेत त्या दोघांची मापं मिळवायची आणि मग एकदा बाजू काढायची, एकदा हा कोन काढायचा, दुसरा कोन काढायचा. ते जिथे छेदतील तिथे तिसऱ्या शिरोबिंदूचं नाव द्यायचं. असे तुम्ही मनाने उदाहरणं घ्या. 7वीच्या पुस्तकामध्ये सराव संचामध्ये असे उदाहरणं आहेत त्रिकोण रचनेचे, त्यांचा सराव करा. अधिक प्रॅक्टिस केली की हे सोपं होऊन जाईल. आणि याचा फायदा पुन्हा सांगतो तुम्हाला, 9वी 10वीला पुढच्या रचनांमध्ये या कृती आधी कराव्या लागतात आणि मग पुढच्या रचना आहेत. याचा सराव करा जास्तीत जास्त. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या रचनांसह पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू. धन्यवाद.